आतापर्यंत जिंकला आहे। हे थेट आपण 5व्या मॅच पर्यंत पाहिले। काय या 6व्या मॅच मध्ये काय तो इतिहास बदलला जाईल का? एक नवा इतिहास या ठिकाणी लिहिला जाईल का? नाणेफेकीचा कौल जिंकला होता नारंगी संघानं आणि दुपारच्या 2 वाजल्यापासून तर जवळजवळ आता जर विचार केला आपण तर रात्रीचे वाजलेले आहेत ते 8 आणि या वेळेमध्ये आतापर्यंत आपण हेच पाहिलं की ज्या संघाने प्रथम बॅटिंग केले तो संघ जिंकलाय। मगाशी देखील आपण पाहिलं उमेदमान आणि पेनकरपडा ही जी मॅच आपण पाहिली त्याच्यामध्ये देखील ते चित्र स्पष्ट झालं। ते इथून नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय जो नारंगी संघाने घेतला आहे हा चॅलेंजेबल असेल। चिक कोरगाकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार प्रदान केला गेला। दीपक पाटील, दीपक मात्रे ना दीपक। चला आज नक्कीच 35 वयोगटामध्ये आज एक सर बी टीम मध्ये नवीन खेळाडूचं पदार्पण नक्कीच होणार आहे। हेमेंद्र सुधाकर मात्रे, हेमेंद्र तुझं आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या परिवारामध्ये तुझं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। नारंगीच्या मैदानावर पहिली मॅच खेळताना दिसणार आहे। या ठिकाणी आपल्याकडे प्लेयर लिस्ट आहे त्याच्यामध्ये नक्कीच क्लिअर अक्षरामध्ये ठळक अक्षरामध्ये लिहिलं आहे की दिनांक 8 मार्च 2025 रोजी हेमेंद्र सुधाकर मात्रे हे 35 वयोगटामध्ये खेळतील। तर नक्कीच हेमेंद्रचं हार्दिक स्वागत करतोय आणि मॅचच्या दिशेने वळतोय। महत्त्वपूर्ण मॅच नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलंय। कदाचित इतिहास बदलला जाईल, इतिहास लिहिला जाईल। स्वतःच्या होम ग्राउंडचा अनुभव जो आहे नारंगी टीम जवळ या अनुभवाचे धडे नक्कीच ते आपल्याला या ठिकाणी घडवताना दिसतील। मॅच ऑन स्ट्राइक एंडला आपण फलंदाज पाहतोय मॅन फ्रॉम मी म्हणेल सफाळे देखील म्हणू शकतो, मॅन फ्रॉम एक्सर देखील म्हणू शकतोय। गणनीला कारभारी म्हणजे गणेश कारभारी लेजेंडरी खेळाडू स्ट्राइक एंडवर आणि त्यांच्या सोबत कोण आहे मित्रांनो? सिक्सर किंग शशी पाटील। पहिला चेंडू डेड ऑन स्पॉटचा खोलवा टप्प्याचा चेंडू तो ऑन साइडला टर्न केलाय। मिड विकेट जर थोडंसं फंबल झालं, उशीर झाला चेंडूला उचलण्यासाठी आणि या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न होता गणनीला कारभारी यांचा, मात्र दुसरी धाव पूर्ण करताना कारभारी या ठिकाणी बाद होत आहेत। पहिली विकेट डाऊन एक्सर बी टीम। गणनीला कारभारी बॅक टू द पॅव्हिलियन आउट। आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी। थँक्यू डीचे। सामना रंगणार नाहीये तर मी तर म्हणेल ज्याप्रमाणे आमचे साथी समालोचक तुकाराम मंगळे सरांनी म्हटलंय की आत्ताच ओळी निघून गेले आहे, त्याच्यामुळे आपण अनेक प्रकारचे रंग उधळलेत, लाल काला पिला सगळ्या प्रकारचे रंग उधळलेत। मात्र या ठिकाणी सामने अशा प्रकारे रंगतायत की अक्षरशः समोरच्या टीमला आश्चर्याचे धक्के दिले जातात। अशा प्रकारे सामने आतापर्यंत आपण दुपारपासून पाहिलेत। या ठिकाणी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मिस्टर अरुण। नॉन स्ट्राइक एंडचा जो खेळाडू आहे मित्रांनो तो आहे शशी पाटील। सिक्सर किंग हे नाव या खेळाडूला याच मैदानाने दिले। नारंगीच्या मैदानावर 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम शशी पाटील यांचा आहे। पाणजो टीमच्या अगेन्स्ट तो विक्रम शशी पाटीलने याच नारंगीच्या मैदानावर केला होता, त्याच्यामुळे याच मैदानातून त्याला ते नाव दिलं गेलं सिक्सर किंग म्हणून। तोच शशी पाटील नॉन स्ट्राइक एंडवर। आउटसाइड ऑफ स्टंप अक्षरशः मी म्हणेल त्या ठिकाणी बॅटर्सनं फुटवर्कचा वापर केला नाहीये। जागेवरून हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता अरुण यांचा। प्रवीण गावड आहेत एक नामवंत खेळाडू आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे विक्रमादित्य। बॅकफुट डाऊन चेंडूला बॉडीला टर्न करून चेंडूला खेळला गेला स्क्वेअर लेग डीपच्या दिशेनं। शतरक्षक त्या ठिकाणी रमेश मांगेला चांगलं शतरक्षण अचूक थ्रो त्या ठिकाणी केला गेलाय।
प्रवीण म्हटलं तर सर्वाधिक धावा ज्या खेळाडूच्या नावावर आहेत तो प्रवीण गावड. एका मालिकेमध्ये सर्वाधिक धावा करणारा एकमेव खेळाडू 23 संघामध्ये तो प्रवीण गावड. 723 धावेचा विक्रम आतापर्यंत चुकला नाहीये आणि आतापर्यंत तुटला नाहीये. बॅकफुट जाऊन चेंडू टॅप केलाय. पॉइंट रिझन मध्ये फिल्डर आहेत प्रोडक्शनसाठी, फक्त सिंगल मिळेल. त्याच्यामुळे जी नारंगीचा जो सुरुवातीचा संघ होता त्या वेळेपासून हा खेळाडू आतापर्यंत तरी मी तर म्हणेल या नारंगीच्या आत्ताच्या यंग टॅलेंट सोबत देखील जॉईन आहे. ऑन ड्राईव्ह केलाय. वाईडिश लॉंग ऑन डीप मधून शतरक्षक वेगाने येतोय. एक धाव पूर्ण केलाय. डबलचा कॉल. नॉन स्ट्राईक एंडला गंगाधरचा थ्रो कमी पडला गेला. प्रवीण गावड 2च्या जागी मोजावे लागतील का त्या ठिकाणी? 3 धावा. यस 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 नाही 2 नाही तर 2च्या जागी तब्बल मोजाव्या लागल्या नारंगी संघाला 3 धावा. धावा संख्या झाली आहे 36. ब गटातील आपण सामने पाहतोय. लक्षात ठेवा ब गटातील हा जवळपास पहिल्या फेरीतील दुसरा मॅच आहे. एक्सर बी वर्सेस नारिंगी. डान्सिंग डाऊन द पिच पुढे आला होता आणि पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न शशीने केला होता. पुन्हा एकदा चांगली लाईन पाहिली. बॅटर अवे फ्रॉम द बॉडी. बॅट्समॅनच्या शरीरापासून चेंडूला लांब ठेवलं गेलं. चांगला चेंडू हाताळला गेला. शेवटचा चेंडू येते डॉट निर्धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 बाद 6 धावा. सोडीला गुल्हाल रे हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. होळीचा सण गेला आहे. आता अनेक यात्रा सुरू होतील. अनेक पदयात्रांचं देखील आयोजन सुरू झालं आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण वयोवर्ष 35 या वयोगटातील गोलंदाज पाहतोय. मिस्टर गौतम. जर्सी क्रमांक 9 समोर आहेत अरुण. ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केले गेले आहे. एक धाव वेगाने पूर्ण केले. डबलचा कॉल. रमेश मांगेला वेगाने आले होते चेंडूला उचलण्यासाठी, मात्र चेंडू त्याच वेगानं फील्ड झाला नाहीये. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक असेल. सेन्सिबल क्रिकेट. काही मॅचेस आपण अशा पद्धतीच्या पाहिल्यात की तो खरोखर आश्चर्याचा धक्का होता. वाघवीळ वर्सेस गोडदेव आपण ती मॅच पाहिली. मालवणी वर्सेस राई आपण ती मॅच पाहिली. घोडबंदर वर्सेस बालकुम आपण ती मॅच पाहिली. पांजू वर्सेस मोरवा आपण ती मॅच पाहिली. सर्वात लो टोटल आपण ते पाहिलं. त्या देखील धावा डिफेन्स झाल्या. 37 धावा देखील आर के मोरवा टीमनं डिफेन्स केला. मात्र इथून एक तंत्र यूज केलं आर के मोरवा टीमनं. आणि ते तंत्र कुठलं तर नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम बॅटिंग स्वीकारली. सुरुवातीपासून ज्या त्यांनी मॅचेस पाहिल्या त्या मॅचेसचा त्यांनी अनुभव घेतला की सुरुवातीला जो संघ फलंदाजी करतोय तो संघ या ठिकाणी जिंकत आहे. त्यानुसार त्यांनी टॉस जिंकल्यानंतर आर के मोरवाचा निर्णय लगेच आला की आम्हाला बॅटिंग करायची आहे. आता जे त्यांचं ते प्लॅनिंग वेगळं होतं. तुकाराम मंगेला सर आमच्या समित जॉईन झालेत. त्यांचं देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये हार्दिक स्वागत. इथे काय इतिहास बदलला जाईल का? प्रश्नचिन्ह अनेकांच्या मनामध्ये आहेत. प्रश्नचिन्ह DBNच्या मनामध्ये आहेत. प्रश्नचिन्ह नारंगी ग्रामस्थांच्या मनामध्ये आहेत. प्रश्नचिन्ह नारंगीच्या काही खेळाडूंच्या मनामध्ये आहेत. त्याचं उत्तर कदाचित ही मॅच संपल्यानंतर त्याचं उत्तर मिळेल. धावसंख्या 8. कारण असे काही योद्धा असतात ते इतिहास बनवतात स्वतः. असे देखील योद्धा होऊन गेले आहेत. ऑन ड्राईव्ह केला गेला आहे. एक धाव तर वेगानं पूर्ण केले. डीप मिड विकेट रिजन मधून फिल्डर गंगाधर वेगाने येतोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. कदाचित तडांपाच्या दिशेने वळतील. थोडस बऱ्याच वेळेनंतर आमच्या तिसऱ्या पंचांना बिझी केलं या ठिकाणी इनफिल्ड अंपायरनं. बघूया काय निर्णय येईल. डिसिजन पेंडिंग.
OUT आउट. सिक्सर किंग शशी पाटील या ठिकाणी मात्र बाद होत आहेत. पाहू शकाल तुम्ही आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा हा एकमेव खेळाडू आहे. आतापर्यंत तो इतिहास बरोबरीत आला नाहीये किंवा आतापर्यंत तो नवा इतिहास कुठल्या फलंदाजांना घडवला नाहीये. जो इतिहास याच नारंगीच्या मैदानावर शशी पाटीलनं घडवला होता आणि तोच शशी पाटील रनआउटच्या स्वरूपात परत आहेत डग आउट रिजन मध्ये. न्यू बॅटर येतोय त्या ठिकाणी भावेश जर्सी क्रमांक 7 एकसर बी चा संघ. क्रमांक 3 भले ट्रॉफी क्रमांक 1 ची असू द्या, ट्रॉफी क्रमांक 2 ची असू द्या किंवा ट्रॉफी क्रमांक 3 ची असू द्या, मात्र सर्वाधिक क्रमांक 3 च्या ट्रॉफीज घेणारा संघ कोणता तर तो एकसर बी चा संघ आहे. यानुसार तुम्ही जाणून घ्या की सेमीफायनल पर्यंत एकसर बी संघ किती वेळा गेलाय. भले सेमीफायनल त्यांना क्रॉस करता आली नाहीये, मात्र या सीझन मध्ये सेमीफायनल पर्यंत हा संघ जवळपास 3 ते 4 वेळा गेलाय. त्याच्यामुळे या सीझन मध्ये हा संघ देखील एका चांगल्या स्थितीमध्ये आहे. एकसर बीचा धावा झालेल्या आहेत त्या 9, मात्र स्वतःच्या होम ग्राउंडवर परफॉर्मन्स करतोय नारंगी संघ. शॉर्ट बॉल बॉडीला टर्न करून यावेळेस आडव्या बॅटनं पुलच्या माध्यमातून फटक्याला खेळल्या गेल्या. चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग रिटर्न एक धाव तर वेगाने पूर्ण केले. धोकादायक धाव पूर्ण करतोय अरुण, मात्र ती पूर्ण होणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा धक्का एकसर बी टीमला रनआउटच्या स्वरूपात मात्र अरुण देखील परततोय डग आउट रिजन मध्ये. आउट. बेकार है, चूतिया बनाने का धंधा. दादा एक तर हे चांगलं गाणं आहे आणि मध्येच तुझं हे काय आलं, असं करशील तर. चला मॅचच्या दिशेने येऊया आपण. धावसंख्या झाली आहे ती 10. अनेक प्रेक्षक राज्य या ठिकाणी दाखल झालेत, त्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ NCC क्रिकेट क्लब आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. नारंगी मास्टर चषक 2025. यावेळेस मात्र एक उत्तम 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 असा कॅच. क्या बात है, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. फलंदाज बाद नितेश. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. 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 नारंगी थँक्यू डीचे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांचं हे टायटल सॉन्ग नारंगीच्या क्रिकेटच्या एकजुटीची 26 वर्ष आपण पाहिलेत आणि तेच एक गाणं बनलं गेलंय. आमच्या एकीची ताकद, नारंगीच्या क्रिकेटच्या एकीची ताकद आपण पाहिली. सलग आपण पाहिलं तर NCC चषकाचं आपण ते 26वं वर्ष पाहिलं. ही आहे नारंगीच्या क्रिकेटची एकीची ताकद, ही आहे नारंगी ग्रामस्थांची एकीची ताकद. त्यानुसार ते आपण गाणं ऐकत होतात डीजेच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. मॅचच्या दिशेने जाऊया. अप्रतिम कॅच, दर्जेदार कॅच. मी तर म्हणेल हा कॅच एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तर अनेकदा बघावयास आवडेल अशा प्रकारचा कॅच मात्र गौतमनं पकडला. डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. खोला टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. पॉइंट रिझन मध्ये चेंडूला खेळून काढलाय. एक धावेळे रणजित मात्र येत आहेत. एका धावेनं धावसंख्या झाली आहे एकसर या बी टीमची, ती म्हणजेच 11. एक अचंबित करणार तो कॅच, म्हणजे अक्षरशः तो कॅच
ज्यावेळेस गौतमनं पकडला ना त्यावेळेस तुम्ही जर रिॲक्शन त्या ठिकाणी पाहिली असेल बॅटरची नितेश किणीची, तर तो देखील एकदम स्थिर आणि सुन्न खेळपट्टीवर उभा राहिला होता की अशा प्रकारचा कॅच पकडू शकतोय. कारण एक तर तुमचा रनवे, त्यानंतर तुमचं जवळपास रिलीज ऑफ द डिलिव्हरी, त्यानंतर तुमचा बॉडीचा बॅलन्स, या सगळ्या गोष्टी काही सेकंदामध्ये, आणि त्यानंतर समोरच्या येणाऱ्या चेंडूला फेस करणं, या काही गोष्टी आपल्याला क्विकली काही सेकंदामध्ये पूर्ण करायच्या असतात. मात्र काय कॅच, खरोखरच अतिशय सुंदर कॅच. आठवणी नक्कीच या राहतील, जेणेकरून अशा बऱ्याचशा आठवणी या नारंगीच्या ज्या मैदानावर राहिल्या आहेत त्यानुसार नक्कीच ती कॅच नक्कीच आठवणीत राहील आणि कदाचित ती क्लिप देखील व्हायरल नक्कीच डिबेट लाईव्हच्या माध्यमातून केली जाईल. धावासंख्या झाली आहे ती 11. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय मिस्टर गंभीर. नारंगी वर्सेस आपण या ठिकाणी पाहतोय एक्सर बी या टीमला. चला वेळेकडे लक्ष द्या. वेळ सर्वांसाठी सारखीच आहे. जो वेळ आपण इतर संघांना दिला तो वेळ तुम्हाला देखील असेल. पुन्हा एकदा बॅटची एज लागून चेंडू थर्डमॅन दिशेने ट्रॅव्हल झालाय. फ्लाइंग स्लिपचा फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. एकदा तर पूर्ण झालंय. थोडंसं फंबल झालं आणि याच मिसफिल्डचा फायदा क्विकली उचलला गेला रणजित मार्फत. 2 धावा. रणजित मात्रे वन ऑफ द ग्रेट प्लेअर, टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत खेळाडू. बोरिवली म्हटलं तर असे तारे सितारे बोरिवलीच्या क्रिकेटच्या आपण पाहिलेत. किशोर पाटील, हरिराम पाटील, रणजितचं नाव घेईल मी, असे स्टार खेळाडू आहेत मित्रांनो बोरिवलीमधील. त्याच्यामधील एक नाव म्हणजे रणजित मात्रे. स्ट्राइक एंडवर ऑन साइडला मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत खेळला गेलाय. इथे प्रयत्न चांगला, प्रयत्न अतिशय सुंदर केला गेला होता गंगाधर मार्फत, मात्र त्या प्रयत्नाला यश नव्हतं. अगदी तो चेंडू ओंझळीमध्ये पडला गेला होता आणि अंतिम क्षणी ज्यावेळेस तो पडला गेला जमिनीवर आणि आपला जो शोल्डर आहे तो जमिनीवर आदळला गेला आणि त्यानंतर मात्र त्याच्या हातातून तो चेंडू निसटला गेला. कॅच ड्रॉप झाला. संधी मिळते पुन्हा खेळण्याची रणजित मात्रे यांना. धावा मिळतील त्या 2. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 15. जेवण सुरू झालं आहे. सर्वांना विनंती करतोय जेवून घ्या. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळला गेलाय. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. इथे काय घडलंय? पुन्हा एकदा मिसबिल्ड झाले. पुन्हा एकदा मिसबिल्ड पाहायला मिळेल या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट. गौतम होते त्या ठिकाणी. 2 धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 17. 40चा आकडा, 35चा आकडा. मागच्या वर्षी आपण 32चा आकडा पाहिला. सर्वात कमी धावा संख्या होती 32. मात्र त्या 32 धावा गोडदेव संघानं डिफेन्स केल्या होत्या या ठिकाणी. समोरच्या टीमला त्या 32 धावा काढू दिल्या नव्हत्या. त्यावेळेस 5-5 ओव्हरच्या मॅचेस आपण खेळलो होतो. अशा प्रकारचा देखील आपण खेळ पाहिलाय या नारंगीच्या मैदानात. सगळ्यात महत्वाचं काय, रात्रीची वेळ सुरू झाली. इथे ड्यू फॅक्टर सर्वात महत्वाचा असेल. एकदा का दव पडायला सुरू झालं की मात्र या मॅचला वेगळी कलाटणी येईल. इतकं मात्र निश्चित असेल. येणाऱ्या पुढच्या मॅचेस आहेत त्या खूप महत्वपूर्ण असतील. लाईन खराब पाहायला मिळते. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. जयप्रकाश घरत मास्टर्स क्रिकेटमधील सर्वात आवडता नामवंत खेळाडू JP आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि स्क्वेअरला एक पंच आपण त्या ठिकाणी पाहतोय प्रकाश पाटील. हे दोन्हीही नामवंत खेळाडू आहेत नारंगी मास्टर्स. शॉर्ट बॉल होता. ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेकटचा फटका खेळायचा होता रणजित मात्रे यांना. चांगला चेंडू तळला गेला गंभीर मार्फत. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 18. षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. 3रं 4 षटकांचा खेळ आहे. मगाशी देखील आमच्या समित शांताराम गरज साहेब जुडले होते. त्यावेळेस नो बॉल आणि त्यावेळेस मी शांताराम गरज साहेबांना म्हटलं फ्री हिट नाहीये, फ्री हिट नाहीये, 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 नाहीये. थोडंसं 40+ क्रिकेट आहे त्याच्यामुळे आम्ही ती घंटा देखील थांबवली या ठिकाणी. फक्त ओव्हर स्टेपला फ्री हिट आहे. त्यामुळे 7व्या बॅटनं चांगला स्ट्रोक खेळला गेलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये आहेत रमेश मांगेला. 1 बॉल चेंडूला फील्ड करतायत. स्ट्राइक एंडला थ्रू. चांगला थ्रू आहे. फक्त सिंगल मिळेल. धावा संख्या झाली आहे ती 20. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते टोटल 7. म्हणजे 7 मध्ये इथून 10 किंवा 15 इतकी धावा संख्या एक्सर बीनं धावा फलकावर लावली तर 30-35 एक चांगलं टार्गेट म्हणू शकतो आपण या रात्रीच्या वेळेमध्ये.
यावेळेस देखील लाईन खराब पाहायला मिळते. गंभीर की गाडी शायद बडी लंबी आहे. थोडस लांब पल्ल्याचं षटक असेल गंभीर यांचं. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 21. बॅकफुटला गेलाय, थांबून खेळलाय स्ट्रोक. आडव्या बॅटनं स्ट्रोकला खेळला गेला फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव तर पूर्ण झाले. थोडीशी मिसफीट झाली होती, उळकावणी दिली होती दुसऱ्या धावेची, मात्र फक्त एका धावेवर समाधान मानलंय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आहे आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या त्या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या झाली आहे ती 22. थँक्यू. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत मित्रांनो 23 स्पर्धांच्या मालिकेला सुरुवात ही 30 नोव्हेंबर 2024 कोळशेच्या नगरीमधून या 23 स्पर्धांच्या मालिकेला सुरुवात झाली होती आणि या 23 स्पर्धांच्या मालिकेमधील हा 15वा टप्पा आपण नारंगीच्या या मैदानावर खेळत आहोत. त्यानंतर येत्या शनिवारी आणि रविवारी आपण जाणार आहोत एकसर बोरिवली या ठिकाणी शनिवार आणि रविवार. त्यानंतर लगेचच आपण रविवार आणि सोमवार जवळपास गोडदेव या ठिकाणी आपण जाणार आहोत. बऱ्याचशा स्पर्धा बाकी आहेत, मात्र या संघटनेच्या माध्यमातून 23 संघ खेळत आहेत आणि या 23 संघांना संधी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. नाहीतर ओव्हरऑल आपण ज्या काही स्पर्धा पाहिल्यात या 16 संघांच्या पाहिल्या आहेत. शॉर्ट बॉल, एक अकोडी टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. एक संधी होती, एक मोठा फटका या चेंडूवर कन्वर्ट करू शकत होता त्या ठिकाणी बॅटर, मात्र एक ब्लँक स्ट्रोक खेळला गेलाय. निर्धाव चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवर किशोर पाटील, जुना जाणता गोलंदाज. चेंज ऑफ फेस, गती थोडीशी कमी केली होती आणि या गतीला ओळखले, या गतीला वाचलंय आणि त्यानंतर हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेलाय. 6 धावांसाठी षटकार. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. थँक्यू. क्लासिकल स्ट्रोक. अगदी पुढ्यातला चेंडू मात्र पाठवून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. यात काय केलं तर नक्कीच थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला किशोरनं. गती थोडीशी कमी केली होती हा चेंडू हाताळण्यासाठी. एक ट्रॅप रचला होता, मात्र ट्रॅपमध्ये मी तर म्हणेल स्वतः किशोर अडकला गेला. धावा संख्या झाली 28. मी म्हटलं की शेवटचे 6 चेंडू आहेत. 10, 15, 30, 35 किती धावा येतील. वेलकम राज. एक सगळ्यात महत्वपूर्ण माणूस एकसर बीचा माणूस नाही, मुलगा राज येतो या ठिकाणी. शॉर्ट बॉल. यावेळेस या शॉर्ट बॉलला पुल केलंय. लॉंग लेग डीप मध्ये प्रोडक्शनला फिल्डर आहे. 1 बॉल चेंडूला फील्ड केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. स्ट्राईक एंडला थ्रो. 2 धावा पूर्ण. म्हणूनच म्हटलं ना की 20 झाले. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 10, 15, 30, 35 धावा जरी फलकावर आल्या तर एक रफ अँड टफ मॅच पाहायला मिळू शकेल. मात्र नारंगीचा प्रयत्न आज असेल. नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण नारंगी टीमनं स्वीकारलंय. याचा नक्कीच एक विचार केला असेल की 30च्या आतमध्ये, 30च्या आतमध्ये आम्हाला एकसर बीला संघाला थांबवायचं आहे. ही कदाचित प्लॅनिंग असू शकेल या टीमची. धावा झाल्या त्या 30. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. आणखीन एक जोरकस फटका आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. गौतम आहे त्या ठिकाणी प्रोडक्शनसाठी. एक धाव पूर्ण झाले. डबलचा कॉल दिला जातोय. 2 धावा होतील का. यस, तिसऱ्या पंचांच्या दिशेने वळताय स्क्वेअर लेग पंच.
चला आपण या वळूया तिसऱ्या पंचांच्या दिशेनं काय निर्णय पंचांचा येईल तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. आणि यस निर्णय या ठिकाणी येतोय OUT आउट. थँक्यू डीचे भावेश बाद होत आहेत. एक महत्त्वपूर्ण बॅटर आहे कारण हा फलंदाज एक्सर बी टीममध्ये ॲड झाल्यानंतर नक्कीच एक्सर बी टीमची ती ताकद वाढली गेली आहे. भावेश त्यानंतर नंदू पाटील यांचं मी नाव घेईल. हे खेळाडू ज्यावेळेस एक्सर टीम बीमध्ये ॲड झाले तर नक्कीच एक पॉवरफुल संघ देखील आपण एक्सर बीचा पाहू शकतो. अजय पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावा झाल्या आहेत त्या तब्बल 31 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 2 चेंडूमध्ये किती एखादा षटकार एखादा चौकार किंवा दुहेरी धावा किंवा विकेट काय येईल या 2 चेंडू नंतर रिझल्ट. यावेळेस थोडासा उशीर असतो खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आधी निघून गेला त्यानंतर मात्र बॅट्समॅन त्या ठिकाणी केला गेला. अजय पाटीलकडून हा चेंडू येतो निर्धाव. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 31. स्ट्राईकला अजय आहे. अंतिम चेंडू हाताळण्यासाठी किशोर सज्ज. पुन्हा एकदा ब्लँक स्टोक. शेवटचे दोन्ही चेंडू येत आहेत डॉट. या 2 चेंडूवर 2 धावा जरी आल्या असत्या तरी नक्कीच त्या 2 धावा कामी ठरवू शकल्या असत्या. इथे मात्र 31 धावसंख्येवर संघ थांबला गेला आहे तो म्हणजेच एक्सर बीचा आणि 32 धावा विजयासाठी दिल्या गेल्या आहेत नारिंगी या टीमला. चला या आपण वळूया ते म्हणजेच नाणेफेकीच्या दिशेनं वाघबीळ टीम कॅप्टन आणि मालवणी टीम कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. धम धमाके से नाचो रे हो, जब तक ये दम है कोई नहीं गम है, होगा जो होने दो, चारों आगे भी पीछे भी मुड़ के जरा देखो, कोई चुपके से छुप के आगे न मारे तुमको यहाँ. थँक्यू. चला नाणेफेक करण्यासाठी या वाघबीळ आणि मालवणी दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करतोय आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. वाघबीळ टीम कॅप्टन गणेश मणेरा आणि मालवणी टीम कॅप्टन धर्मेंद्र कोरी आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी या. थँक्यू धन्यवाद डीचे. चला चला लवकर या. मालवणी टीम कॅप्टन या ठिकाणी आहेतच. गणेश मणेरा देखील त्या ठिकाणी येत आहेत आणि नाणेफेकीचा कवळ केला जाईल. सन्माननीय दशरथजी पाटील साहेब बदल करायचा असेल तर अगोदर करा. एकदा टॉस झाली तर बदल होणार नाहीये. एक बदल मालवणी संघ करतोय. भालचंद्र जात आहेत बाहेर आणि त्यांच्या जागेवर येत आहेत रुपेश कोळी. हा एक बदल मालवणी टीमने केलाय. गणेश तुला तुझ्या टीम मध्ये बदल करायचा आहे.
नाही. चला दशरथजी पाटील साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा आपण कौल करावा. दुसऱ्या फेरीतील सामन्याला आपण सुरुवात करतोय. दुसऱ्या फेरीतील अ गटातील हा पहिला सामना असेल वाघबीळ वर्सेस मालवणी. याच्यात जो संघ जिंकेल तो थेट अ गटामध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. वाघबीळ आणि मालवणी दोन्हीही बलाढ्य संघ आहेत आणि दशरथजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. आणि दोन्ही बलाढ्य संघ मी का म्हणतोय कारण ज्याप्रमाणे या आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेच्या मालिकेवर सर्वाधिक विजेतेपदं जिंकणारा वाघबीळचा संघ आहे, त्याचप्रमाणे या आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेच्या मालिकेमध्ये सर्वाधिक विजेतेपदं पटकावणारा मालवणी संघ देखील आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही संघ जे आहेत हे दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. नाणेफेकीचा कौल झाला. टॉस जिंकले आहे, नाणेफेक जिंकले आहे ती म्हणजेच मालवणी या टीमनं. आणि नाणेफेक जिंकून त्वरित निर्णय या ठिकाणी धर्मेंद्र कोळी यांनी जाहीर केलाय की आम्ही सगळ्यात आधी बॅटिंग करू. तर ही मॅच संपल्यानंतर लगेचच वाघबीळ टीम तुम्हाला शतरक्षण करायचं आहे. पण द टॉस अँड चॉईस द इलेक्ट्रिक द बॅट फर्स्ट. मालवणी मास्टर्स एक बिग मॅच, मोठी मॅच, मोठा सामना. या दोन्हीही नामांकित संघ आमने सामने धडकणार आहेत, वाघबीळ आणि मालवणी. त्यानंतर पुढची एक सर्वात मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल घोडबंदर आणि मोरवा. हा देखील एक बिग फाईट मॅच तुम्हाला ती देखील पाहायला मिळेल. त्याच्यामुळे नक्कीच आजचा जो गट आहे अ गट हा टॉप लेवलचा गट आहे. त्याच्यामुळे आज या टॉप लेवलच्या गटातील मॅचेस पाहायला प्रेक्षक राजे मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित राहतीलच. प्लस DBN लाईव्हच्या माध्यमातून देखील लाईव्ह टेलिकास्ट भरपूर असे प्रेक्षक नक्कीच जॉईन होतील. कोरगावकर भाऊ जाऊ नका, थांबा. चला चला सामना सुरू करायचा आहे. शतरक्षण लावून घ्या. घड्याळाच्या दिशेने आपण गेलो तर जवळपास 8:45 झाले आहेत. एक असा प्रयत्न होता नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा की 11 वाजेपर्यंत आपल्याला कशा मॅच संपवता येतील याकडे त्यांचा तो प्रयत्न होता. मात्र एक ती प्लॅनिंग होती की दुपारी बरोबर 2 वाजता आपल्याला पहिला सामना स्टार्ट करायचा आहे, सुरू करायचा आहे. तो पहिला सामना जर 2 वाजता सुरू झाला असता तर कदाचित 11च्या आतमध्ये आजचा दिवस आणि रात्र संपवता आली असती. जी आपण आता जी स्पर्धा पाहिली ऑल इंडिया जवळपास ऑल वर्ल्ड 40+ क्रिकेट लेजंड ट्रॉफी जी आपण पाहिली त्या लेजंड ट्रॉफीचे वेस्ट इंडिजचे कोच वँकी सर हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तर मी वँकी सरांना विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हा. वेस्ट इंडिज टीमचे ते कोच होते जे आता लेजंड ट्रॉफी पार पडली, भारतीय संघाने ती लेजंड ट्रॉफी जिंकली. त्या वेस्ट इंडिज टीमचे कोच वँकी सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हा. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय भगवानजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे आणि त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. भगवानजी पाटील साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वँकी सरांना विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर मी तानाजी पाटील गोल्डन मॅन पॉवर लिफ्टिंग मध्ये ज्यांनी सर्वाधिक सुवर्ण पदक पटकावले आहेत, वाघबीळ टीमचे लेजेंडरी खेळाडू वाघबीळ गौरव सन्माननीय तानाजी पाटील यांना देखील विनंती करतोय की त्यांनी देखील आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तानाजी पाटील. चला गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सफाला एक्सप्रेस ज्यांना मी नाव दिले आहे मिस्टर घननीला कारभारी. गोलंदाजी ट्रॅकवर गणेश कारभारी. स्ट्राइक एंडवर आपण पाहतात विक्रमादित्य मिस्टर प्रवीण गावड.
बॅक टू द बॉलर, संधी स्वतःला निर्माण केली होती. हा कॅच कुणाचा होता? हा कॅच होता प्रवीण गावड्यांचा आणि तो कॅच ड्रॉप झालाय. या कॅच ड्रॉप विषयी मी नक्कीच माहिती देईल. आतापर्यंत 40+ क्रिकेटमध्ये सर्वाधिक चान्सेस डबल खेळण्याचे ज्या खेळाडूला मिळाले असतील तो एकमेव खेळाडू मिस्टर प्रवीण गावड आहे. तो एकमेव खेळाडू प्रवीण गावड आहे. सर्वाधिक चान्सेस या खेळाडूला प्राप्त झाले आहेत 40+ क्रिकेटमध्ये. आणि ज्या वेळेस प्रवीण गावड यांना ज्या वेळेस संधी उपलब्ध झाल्या आहेत त्या वेळेस त्या संधीचं प्रवीणनं सोनं केलंय. अनेक अर्धशतक खेळी आपण प्रवीण गावड यांची पाहिले आहेत. एक तर मी ती इनिंग कधी विसरू शकणार नाही आहे. 73 धावांची ती इनिंग प्रवीण गावड यांची आणि त्या 73 धावाच्या इनिंग मध्ये जवळपास 3दा प्रवीण गावड यांना संधी उपलब्ध झाली होती. 3दा कॅच ड्रॉप झाले होते. ती एक मोठी इनिंग प्रवीण गावडने खेळली होती आणि तोच एक स्टार खेळाडू आपण स्ट्राईक एंडवर पाहतोय. 2 धाव कंप्लीट. अकाउंट ओपन केलंय स्वतःचं, टीमचं देखील खातं उघडलं गेलंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अपील, लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. जर आपण इम्पॅक्ट पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप पंच दर्शवित आहेत. बॅटची एज आहे, सॉरी पंच क्षमा मागतायत. बॅटला स्पर्श होता. 1 धावेनं धावसंख्या झाली आहे ती 3. विक्रमादित्य मी याला का म्हणतोय? मी म्हटलं ना की अनेक नो डाऊट अलंकार तरेचं मी नाव घेईन, प्रफुल्लचं मी नाव घेईल. 500 धावा, 550 धावा, 600 धावा या आकड्यापर्यंत अलंकार तरे देखील पोहोचलाय. 622 पर्यंत अलंकार तरे पोहोचलाय, नो डाऊट. अलंकार तरे 622 पर्यंत संपूर्ण मालिकेमध्ये या आकड्यापर्यंत पोहोचलाय. मात्र 723 धावा हा जो आकडा प्रवीणनं ओलांडलाय, या आकड्यापर्यंत जो प्रवीण पोहोचलाय त्या आकड्यापर्यंत आतापर्यंत कुठलाही खेळाडू पोहोचला नाहीये. एक कॅश प्राइज या ठिकाणी आलाय. लागोपाठ 3 चौकार, चौकारांची तिकडी किती हजार? 3000 रुपये. आणि षटकारांची तिकडी म्हणजे सलग 3 षटकार 5000 रुपये. सन्मान्य दशरथजी पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक जाहीर झालं आहे. आणि हा रेकॉर्ड मी तुम्हाला का सांगतो मित्रांनो, 40+ क्रिकेट आपण खेळतोय आणि ज्यावेळेस आपण ओपनचं क्रिकेट खेळतो ना त्यावेळेस ओपनच्या क्रिकेटमध्ये आपण नेमक्या किती धावा केल्यात हे आपल्यालाच ठाऊक नसतं. मात्र आणखीन एक जर सांगायचं गेलं प्रवीण गावडच्या विषयी तर 1500चा टप्पा, 1500 धावेचा टप्पा देखील प्रवीणनं स्वतःच्या होम ग्राउंडवर पूर्ण केला होता. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 5. रनवे मध्ये थोडीशी चुकी होताना घननीला कारभारी विकेट टेकर गोलंदाज आहेत. 40+ क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जात आहे. वुमन्स प्रीमियर लीग ही देखील विसरता कामा नये. खूप चांगलं योगदान घननीला कारभारी यांचं असतं सपाळा परिसरामधील. धावा झाल्यात त्या 5. अनेक पारितोषिक जाहीर झालेत दशरथ पाटील साहेबांकडून. इनसाइड आउटचा फटका आहे, इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. दोन्ही फिल्डरच्या मधोमध चेंडू पडला गेला. शशी पाटील चेंडूला 1 बाउन्स फील्ड करतायत. 2 धावा कंप्लीट. 32 धावेचं टार्गेट. मात्र मागच्या वर्षाची ती मॅच कधी विसरू शकणार नाहीये ज्यावेळेस ओम ब्रह्मदेव गोडदेव टीमनं जुचेंद्र संघाला 32 धावेचं टार्गेट दिले होतं आणि त्या 32 धावेचं टार्गेट मात्र जुचेंद्र संघाला पूर्ण करता आलं नव्हतं. जवळजवळ ती काय मॅच रंगली होती. असं वाटलं होतं जुचेंद्र संघ जिंकेल की काय. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 1 धावेची गरज होती आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये ती 1 धाव करू दिली नव्हती गोडदेव टीमनं. या सगळ्या आठवणी आहेत मित्रांनो या नारंगीच्या मैदानावरच्या. एक सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. व्यंकट सर या ठिकाणी आलेले आहेत. जे आपण चॅम्पियन ट्रॉफी, लेजंड ट्रॉफी जी पाहिली, लक्षात ठेवा ज्या बऱ्याचशा मॅचेस DY पाटीलवर पार पडल्या आणि फायनलमध्ये जो संघ पराभूत झाला होता वेस्ट इंडिज संघ, भारतीय संघाने त्याचा पराभव केला होता आणि त्या वेस्ट इंडिज संघाचे ते कोच होते
व्यंकट सर, आपलं खरोखर आपल्याला बघून खूप बरं वाटलं आणि आपलं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आमचं अहोभाग्य की तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या या 40+ स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, हे आमचं अहोभाग्य आहे. त्यानंतर व्यंकट सर थांबायचं आहे. आज तुमच्या सोबत जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं देखील आपल्या वयाच्या 60मध्ये देखील पॉवर लिफ्टिंगमध्ये अनेक सुवर्ण पदक ज्यांनी मिळवलेत, असा हा वाघवीळचा गौरव, वाघवीळचा वाघवीळचा सुवर्ण मनुष्य तानाजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. तानाजी पाटील साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि व्यंकट सर, आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि 23-32 धावेचं टार्गेट नारंगी टीम समोर आहे. न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये, बॉलर्स नेम्स, नवीन खेळाडू आहे तोच का? हेमेंद्र. पहिली मॅच 35 इयर ओल्ड, 35 वयोगटात आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या या मालिकेमधील 15वी पहिली स्पर्धा खेळताना आणि पहिली मॅच खेळताना या नारंगीच्या मैदानावर आपण हेमेंद्र रमेश यांना पाहतोय. आपण बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलाय. स्वीपर पॉइंट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. ऑन साइडला फटका आहे. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. नितेशचा थ्रो अगदी अचूक होता, मात्र कदाचित तो चेंडू आय साइड झाला ना. बघा जरा प्लीज, बघा दुखापत झाले. कदाचित तो चेंडू आय साइड झाला नाहीये, चेहऱ्यावर लागलाय की बघा तो चेंडू. जरा चेक करा, पंचांना विनंती करतो चेक करा. जरा पाणी देखील घेऊन जा मैदानात. जास्त दुखापत असेल तर बघा, आईस पॅक हवाय का? आईस पॅक असेल तर प्लीज द्या. आईस पॅक आहे का? बर्फ आहे का कोणाकडे? जे प्रेक्षक राजे या ठिकाणी एन्जॉय करतात त्यांना विनंती करतो, एखादा बर्फाचा तुकडा असेल तुमच्याकडे तर प्लीज तो मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. येतो आईस पॅक, येतो तुमच्या जवळ. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 11 धावा. दुखापत गंभीर नसू द्या इतकंच म्हणेल मी. रणजित म्हात्रे आहेत मला वाटतं एसटीच्या मागे. चष्म्यावर चेंडू लागला हे आपण पाहिलं, मात्र दुखापत चेहऱ्याला झाली नसेल तर नक्कीच देवाच्या कृपेने ते बरं असेल. फ्लड लाईट मध्ये आपण ही स्पर्धा खेळतोय, प्रकाश झोतामध्ये आपण ही स्पर्धा खेळतोय. आणि 40+ क्रिकेट म्हटलं तर एक धाव आरोग्यासाठी, हे आपलं मंत्र आहे. स्वतःला सांभाळा. 40+ क्रिकेट 40 वयोगटातील आपण ही स्पर्धा पाहतोय. फक्त मात्र 40 पर्यंत ही स्पर्धा थांबली नाहीये. 40, 50 आणि तब्बल 60, 62 आणि 63 या वयोगटात देखील आपण 40+ क्रिकेट आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये खेळताना पाहतोय बऱ्याचशा खेळाडूंना. जेवण सुरू आहे आणि जेवण सर्वांसाठी आहे, तर जेवून घ्या. जे एन्जॉय करत आहेत त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील जेवून घ्यायचं आहे. पुढचा सामना असेल एक महत्त्वपूर्ण मॅच, वाघबीळ वर्सेस मालवणी. बघा जरा दुखापत जास्त असेल तर प्लीज रणजितला बाहेर आणा. डॉक्टरची गरज लागत असेल तर त्यांना आत्ताच घेऊन जा. बघा जरा रणजित, ओके आहेस रणजित? यस ओके आहे.
चला ओके आहेत. रणजित मात्रे दुखापत झाली नाही जास्त, त्यांना नक्कीच आई ज्योतांनी चरणी प्रार्थना हीच असेल की ओकेच असू द्या. सगळे खेळाडू थांबून थांबून खेळण्याचा प्रयत्न, तो विचार करून तुम्ही या मैदानावर खेळूच शकत नाहीयेत. एखादा फटका अगोदर तुम्ही आपल्या डोक्यामध्ये फिट केला ना की मला अशा प्रकारे खेळायचं आहे, तर थोडंसं कठीण आहे या मैदानावर तशा प्रकारे फटका खेळणं. हा फटका गंगाधरनं थोडासा विचार करून खेळला होता, थांबून खेळला होता. या कारणाचं जो अपेक्षित बाउन्स होता तो अपेक्षित बाउन्स त्या ठिकाणी प्राप्त झाला नाही. हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यासाठी गंगाधरला चेंडू ते निर्धाव. पुन्हा एकदा यावेळेस विथ द स्पिन खेळला गेला. एकदा तर वेगानं पूर्ण केला. डबलचा कॉल, थोडंसं फंबल झालं, चेंडू उचलायला उशीर आणि या कालावधीमध्ये 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावा संख्या झाल्या आहे ती म्हणजेच 13 धावा या फळकावर लागल्या गेल्या आहेत. एक्सर बी वर्सेस आपण त्या ठिकाणी पाहतोय नारंगी मास्टर्स यजमान आयोजक प्रायोजक या स्पर्धेचे सर्वा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 32 धावेचं टार्गेट हे नारंगी संघासमोर ठेवलं आहे एक्सर बी टीमनं. मात्र जरी 32 धावेचं टार्गेट सोपं वाटत असलं तरी मात्र हे सोपं टार्गेट नाहीये, हे मात्र याची कल्पना नारंगी टीमला देखील आहे. बॅकफुटला गेले आणि चेंडूला आडव्या बॅटनं खेळला गेला. लॉंग लेगच्या दिशेनं डीपमध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं शतरक्षण अचूक थ्रो त्या ठिकाणी केला गेलाय. फक्त सिंगल मिळेल आणि पूर्ण कल्पना आहे नारंगी टीमला. घरचं मैदान, फ्लड लाईटच्या बऱ्याचशा मॅचेस याची डोळा पाहिले आहेत नारंगीच्या प्रत्येक खेळाडूनं. त्याच्यामुळे या रात्रीच्या वेळेमध्ये या फ्लड लाईटमध्ये किती धावा अपेक्षित असतील आणि जर एखादं टार्गेट आपल्या समोर असेल तर त्या टार्गेटला कसं फॉलो केलं जाईल या सगळ्या गोष्टी तंतोतंत माहिती आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा संख्या झाली आहे ती 14. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत 18. म्हणजे कुठेतरी चेंडू आणि धावा ह्यामध्ये 6 आकड्याचा फरक आहे. मात्र तो 6 धावांचा फरक कशा प्रकारे भरून काढला जाईल. चला 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 चला, टीम मीटिंग नाहीये प्लीज प्लीज, वेळ कमी आहे. टीम मीटिंग करायची नाही. एखादा जवळपास 1 ते 2 सेकंड ठीक आहे, चर्चा करा लगेच बाहेर वळा. क्रुशल मुवमेंटमध्ये मॅच आहे आम्हाला कळते, पण मात्र तुम्हाला जास्त वेळ देता येणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला काय कुठल्याच टीमला आम्ही जास्त वेळ दिला नाहीये. 32 धावेचं टार्गेट, 14 धावा झाल्या आहेत, 18 धावा करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 12. टीम कॅप्टन नितेश किनी गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू शॉर्ट बॉल होता, ऑफ साईडला चेंडूला स्क्वेअरकटच्या माध्यमातून खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. बाईच्या स्वरूपात 1 धाव. गंगाधर प्रवीण कावड ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकदा मिळेल. चेंडू शिल्लक आहेत 11. धावा करायचे आहेत त्या 17. 11 चेंडू 17 धावा, 17 धावा 11 चेंडू. शॉर्ट बॉल होता, आडव्या बॅटनं चेंडूला खेळला गेलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो मात्र ओव्हर थ्रो केला गेलाय. A1 होते आणि नक्कीच जबरदस्त ताकद आपण त्यांच्या त्या आर्म्स मध्ये पाहिली. जबरदस्त शोल्डर मध्ये ताकद आहे त्यांच्या. चला, पाणजूची शेवटची बोट सुटली. निघाला पाणजू संघ. धन्यवाद पाणजू. निकल चले अपने गाव पांजू. मिस्टर स्टोक चेंडू हवेत. रणजित मात्र चेंडूच्या खाली. सुंदर असा कॅच टिपलाय रणजितनं आणि खेळ संपलाय. कुणाचा तर मिस्टर प्रवीण गावड आउट.
थँक्यू. अनेकांचे स्वप्न अधुरे आहेत. या नारंगीच्या मैदानावर चॅम्पियन बनण्याचे स्वप्न अनेक संघ उदाशी घेऊन या ठिकाणी दाखल झाले आहेत. बघूया काय रिझल्ट हाती येईल. शेवटच्या क्षणी मात्र त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आर के मोरवा या टीमसाठी एक पारितोषिक जाहीर झाला आहे आणि त्या पारितोषिकाचा उल्लेख नक्कीच मी करणार आहे ज्यावेळेस आर के संघ मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येणार आहे. त्यावेळेस विक्रम दादांकडून ते पारितोषिक जाहीर झालं आहे. विक्रम म्हात्रे, आर के मोरवा. जर आर के मोरवा संघ या नारंगी स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचतोय तर आर के मोरवा टीमला एक बकरा दिलं जाईल. विक्रम दादांना इथे या ठिकाणी जाहीर केलं आहे. फक्त त्यांना फायनल पर्यंत पोहोचायचं आहे. सलग 2 वर्ष हा संघ सेमीफायनल मधून पराभूत झाला होता. त्यामुळे नक्कीच इथे तो प्रयत्न करायचा आहे त्यांना, असं विक्रम दादाने म्हटलंय. फायनल पर्यंत जरी आर के संघ पोहोचला तरी माझ्याकडून एक बकरा असेल. खराब चेंडू पाहिला आपण. सगळं काही सुरळीत सुरू असताना मात्र हा एक खराब चेंडू नितेश किनीकडून धावा झाल्या आहेत त्या 18. शॉर्ट बॉल आडव्या बॅटनं जोरकस फटका खेळलाय. एक धाव तर वेगानं पूर्ण केलाय. डबलचा कॉल. स्ट्राईक एंडला व्यवस्थित थ्रो येत नाहीये. 2 झाले. तिसऱ्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट. एखादी चुकी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जर कळाल तर त्या चुकीला माफी नाहीये. त्या चुकीमुळे तुमचा संघ देखील पराभूत होऊ शकतोय. त्या चुकीमुळे तुमचा संघ देखील या स्पर्धेमधून बाहेर पडू शकतोय. त्याच्यामुळे प्रत्येक चेंडूवर व्यवस्थित क्षेत्ररक्षण करणं, अचूक थ्रो देणं किंवा प्रत्येक चेंडू व्यवस्थित बॅटला कनेक्ट करणं दोन्ही टीमसाठी तितकेच महत्त्वाचे चेंडू. चला वेळेकडे लक्ष द्या. वेळ चर्चा करू नका. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 21 धावा अजूनही करायचे आहेत त्या 11. चेंडू शिल्लक आहेत ते 8. त्याच्यामुळे हे 2 चेंडू महत्त्वाचे आहेत. इथून या 2 चेंडूमध्ये 4 धावा, 2 धावा आल्या 9 राहतील. आता इथून हे 2 चेंडू डॉट आले तर समीकरण बदलेल. 6 चेंडू 11 धावा हे समीकरण पाहायला मिळेल. कारण ज्याप्रमाणे किशोर पाटीलने 2 चेंडू डॉट टाकले त्याप्रमाणे 1 धाव तर पूर्ण केले. डबलचा कॉल दिला जातोय. क्षेत्ररक्षण चांगला आहे. नॉन स्ट्राइकेडला अचूक थ्रो कमी पडला गेला. संतोष एक मोठी विकेट, प्राइसलेस विकेट. संतोष बंधू परतीच्या मार्गी आउट. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मिस्टर योगेश घरत. चेंडू शिल्लक आहेत ते 7 आणि धावा करायच्या आहेत त्या 10. म्हणजेच आमचे जर तुकाराम मंगेला सर असते ना त्यांनी नक्कीच एक विश्लेषण केलं असतं की 7 चेंडूमध्ये 10 धावा करायच्या आहेत. मात्र हा सामना साधा सुद्धा नाहीये. 7 धावा करायचे आहेत मात्र हा सामना साधा सुद्धा नाहीये. जितक्या धावा सोप्या वाटत तितक्या सोप्या नाहीयेत मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर टीम कॅप्टन नितेश. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय गंगाधर. ऑफ ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये चेंडू. 1 धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो रॉंग एंडला थ्रो केला गेलाय. 2 झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय. जीवाची आकांक्षा करतोय नितेश. पुन्हा एकदा चुकी. 3 झाल्या. 4था प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का? थोडंसं लेझी क्रिकेट म्हणायचं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये झाली गंमत आणि त्या गंमतची मात्र किंमत मोजावी लागली एक्सर बी टीमला. ते आपण स्लोगन बऱ्याचदा पाहिलेत. एक्सप्रेसवर आपण ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस तो अनेकदा पाहिलेत. अतिघाई संकटात नाही. हा स्लोगन आपण अनेकदा नक्कीच एक्सप्रेसवर पाहिला असेल. या ठिकाणी तेच घडलंय. अतिघाई संकटात नेलं गेलंय. समीकरण बदलले आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 7. इथे एकमेकाला साथ द्यावी लागेल. चला 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 क्षेत्ररक्षण लावून घ्या. चर्चा करू नका. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद. हरी सामना रंगणार हाय आज या नारी.
एक्सर बीच्या विकेट गेल्या होत्या त्या 5, नारंगी संघाच्या विकेट गेल्या आहेत त्या 3. चला परत प्रिन्स स्पोर्ट्स मिस्टर संतोष कोळी यांच्याकडून ट्रॅक पॅन्ट आल्या आहेत. ज्या कोणाला ट्रॅक पॅन्ट हवे असतील तर या विक्री ट्रॅक पॅन्टची सुरू केली आहे DBN लाईव्ह या यूट्यूब चॅनलनं. मॅच रंगणार, टाइमपास करू नका. इथे जर वेळ तुम्ही गमावाल ना मित्रांनो, मात्र वेळ नक्की कुणाचा गमावला जाईल. ही वेळ जी जात आहे ती वेळ कुणाची जात आहे मैदानाच्या आतमध्ये हे 6 चेंडू नंतर स्पष्ट होईल. 6 चेंडू 7 धावांची गरज. विकेट मी समोर क्लिअर केले आहेत. 5 विकेट पडले आहेत एक्सर बी टीमच्या, 3 विकेट पडल्या आहेत त्या नारंगी टीमच्या. 6 चेंडू 7 धावांची गरज. मात्र आठवला गोडदेव वर्सेस जुचंद्रची मॅच. काय घडेल, काय घडेल, कशा प्रकारे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळला जाईल, कशा प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. अजय येतोय गोलंदाजी ट्रॅकवर, जर्सी क्रमांक 30. चला जास्त वेळ जातोय. 6 चेंडू 7 धावांची गरज. समोर आहे गंगाधर. पहिला चेंडू सफल चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. गंगाधर जीवाची आकांक्षा करून स्ट्राइक एंड पर्यंत पोहोचतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. धावा झाल्यात फलकावर त्या म्हणजे तब्बल 27 धावा करायच्या आहेत त्या. अजूनही जवळपास 5 चेंडू शिल्लक आहे ते 5 अजूनही कन्फर्म नाही आहोत. दोन्ही संघांपैकी कुठलाही संघ अजून कन्फर्म नाही की आम्ही जिंकलोय. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत हाती रिझल्ट येणार नाहीये, इतका मात्र निश्चित. म्हणजे हे असं क्रिकेट आता राहिलंय म्हणायचं गेलं तर की धाकधूक, टेन्शन आणि जवळपास उत्कंठा वाढवणारा आपण हे क्रिकेट पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा शप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न होता. येस, बॅटची एज म्हणतायत पंच. 1 धाव मिळेल. 4 चेंडूंचा खेळ राहिलाय. 4 धावांची गरज. 4 चेंडू 4 धावा करायचे आहेत. विकेट 5 एक्सर बी, विकेट 3 नारंगी. 4 चेंडू 4 धावांची गरज. धगधग, टेन्शन, धडधड सगळं सुरू आहे. डगआउट मध्ये देखील टेन्शन आहे. नारंगीच्या डगआउट मध्ये देखील टेन्शन आहे. मॅच जिंकल्याशिवाय आम्ही अजूनपर्यंत तरी निश्चित नाही आहोत. त्याच्यामुळे टेन्शन दोन्ही साईडला आहे. बघा काही प्रेक्षक उठलेत, काही खेळाडू देखील उठलेत. काय मॅच रंगले. शॉर्ट बॉल आहे. बॅटची एज दाखली गेली आहे. 1 धाव मिळेल. 1 धाव मिळेल. 1 धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. 3 चेंडू बाकी आहेत. धावा करायच्या आहेत त्या 3. काय घडेल. प्रत्येक चेंडूवर धाव हवी आहे नारंगी टीमला. एखादा चेंडू डॉट, एखादा चेंडू डॉट हवाय एक्सर बी टीमला. एखादी विकेट हवी एक्सर बी टीमला. मॅच मध्ये नक्कीच एक वेगळा रोमांस निर्माण होईल. मात्र प्रत्येक चेंडूवर धावा करायची आहेत नारंगी टीमला. विकेटचं स्पष्टीकरण मी जाहीर केलंय. एक्सर बीच्या 5 विकेट, नारंगी संघाच्या 3 विकेट. चेंडू शिल्लक आहेत 3. धावा करायच्या आहेत त्या 3. आता सर्व डोक्याचा खेळ आहे. आता इथे मात्र डोक्याचा खेळ आहे. अब कौन कितना बदाम खाता है. काय घडेल, काय घडेल. टेन्शन दोन्ही बाजूला आहे. यावेळेस नक्कीच वरून खेळला गेलाय. 1 धाव तर पूर्ण झालाय. डबलचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता या ठिकाणी 3 धावा पूर्ण. इतिहास बदलला गेलाय. दुपारी 2 वाजल्यापासून तर ठीक 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 8:45 वाजेपर्यंत काय चित्र आपण पाहिलंय. ज्या संघाने प्रथम बॅटिंग केलंय तो संघ या ठिकाणी जिंकलाय. कदाचित ही वेळ बदलली. आता इथून मात्र कदाचित वेळ बदलली गेली आहे. इथून कदाचित हा इतिहास बदलला गेलाय. त्यानुसार इथून कदाचित ही वेळ बदलली गेली आहे. आता कदाचित धावा चेस होतील असं एक आपण अंदाज बांधू शकतोय. मात्र याच्यानंतरचा रिझल्ट काय येईल. थँक्यू थँक्यू डीजे. बघा
मी सकाळी देखील अनाउन्समेंट केली होती की आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेतील मुर्धा टीमच्या माध्यमातून क्रिकेट खेळणारा कमलेश पाटील याला अचानकपणे ब्रेन हॅमरेज झाला आहे आणि त्याच्या उपचारासाठी जवळपास डॉक्टरांनी 12 लाखाचा खर्च सांगितला आहे आणि त्यांची ती परिस्थिती नाही आहे 12 लाखाचा